नमस्कार सर्वांना, माझं नाव जान्हवी पंचपूर. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आयनिक इक्विलिब्रियम या टॉपिकवरती व्हिडिओ सिरीज करतोय. त्यातलं हे ऑलमोस्ट लास्ट लेक्चर आपलं असणार आहे. इट इज ऑन सोल्युबिलिटी. ठीक आहे, और बेटर वे इट इज ऑन स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट. त्याची सोल्युबिलिटी कशी काढायची आणि त्याची सोल्युबिलिटी कशी अफेक्ट होती. ओके, सो आय विल ट्राय टू कम्प्लीट ऑल द कन्सेप्ट इन दिस वन व्हिडिओ इटसेल्फ. जर का लागलं तर आपण दुसरा व्हिडिओ करूया. ठीक आहे, बरं. याच्या आधीच्या व्हिडिओज मध्ये म्हणजे आयनिक इक्विलिब्रियम बऱ्यापैकी लेंदी टॉपिक आहे, मोठा टॉपिक झाला आपला. त्याच्यामध्ये आपण पहिल्या 2-3 व्हिडिओज मध्ये टाइप्स ऑफ ऍसिड्स अँड बेसेस और डेफिनेशन्स ऑफ ऍसिड अँड बेसेस बघितले ऑन द बेसिस ऑफ आर्हेनियस थेरी, लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी अँड लेविस थेरी. ते झाल्यानंतर आपण कोणता पॉइंट बघितला होता, तर स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस असेल तर त्याचं पीएच कॅल्क्युलेशन कसं करायचं, म्हणजे सेपरेट ऍसिड बेस आणि मिक्सचर आलं तर कसं करायचं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, वीक ऍसिड वीक बेस असेल तर त्याचं पीएच कॅल्क्युलेशन कसं करायचं. त्यानंतर आपण कोणती कन्सेप्ट बघितली होती, तर कॉमन अँड इफेक्ट अँड देन बफर सोल्युशन्स. ठीक आहे, सो बफर सोल्युशन इज नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ वीक ऍसिड अँड सम सॉल्ट. ठीक आहे, म्हणजे परत पीएच कॅल्क्युलेशनचा पार्ट आला. त्यानंतर आपण काय बघितलं होतं, तर सॉल्ट हायड्रोलिसिस. ओके, सॉल्ट हायड्रोलिसिस वर आय थिंक 2 व्हिडिओज केले. हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट आणि कोणत्या टाईपचे सॉल्ट असतात, कोण कसा डिझॉल्व्ह होतो, आणि त्याच्यानंतर काही फॉर्म्युले, त्याचे फॉर्म्युले कसे डिराईव्ह करायचे. ओके, सो दिस वॉज आय थिंक अप टू वी हॅव डन, अँड नाव वी विल गो टू द लास्ट पॉइंट, दॅट इज स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट. ठीक आहे, तर जे स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट असतात त्यांचं सोल्युबिलिटी काय असते, त्यांची सोल्युबिलिटी प्रॉडक्ट कसा काढायचा, आणि त्याचे वेगवेगळे कन्सेप्ट आपल्याला सगळ्या याच्यामध्ये कव्हर करायचं. ठीक आहे, चलो. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट. sparingly soluble salt. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण एका वर्डचं डेफिनेशन बघूया. सॉल्ट. सॉल्ट मीन्स व्हॉट, इट इज हॅव्हिंग वन कॅटायन अँड एनायन. ओके, ऑलवेज रिमेंबर सॉल्ट मीन्स व्हॉट, वन कॅटायन अँड एनायन, प्लस आणि मायनस. ठीक आहे, सोल्युबल और सोल्युबिलिटी, व्हॉट डज इट मीन, इट इज गोइंग टू डिझॉल्व. ओके, सोल्युबिलिटी याचं मिनिंग काय होतं, डिझोल्युशन प्रॉपर्टी और डिझोल्युशन ॲबिलिटी. ठीक आहे, सोल्युबिलिटी म्हणजे काय, डिझोल्युशन ॲबिलिटी. मग ज्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होण्याची क्षमता, ॲबिलिटी जास्त, त्याला आपण करणार हायली सोल्युबल. ज्याच्या डिझोल्युशनची प्रॉपर्टी कमी त्याला काय म्हणायचं, स्पेरिंगली सोल्युबल. सो स्पेरिंगली मीन्स व्हॉट, लेस. ओके, सो लेस सोल्युबल सॉल्ट, त्यांना काय म्हणायचं, स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट. कळाले. एक्झाम्पल कोणते आहेत याची, तर याचे एक्झाम्पल आहेत AgCl, AgBr, AgI, देन BaSO4. ठीक आहे, त्याच्यानंतर Ag2CrO4, PbI2, PbSO4. ओके, ऑल दीज आर द सॉल्ट्स विच आर स्पेरिंगली सोल्युबल. ओके, सो स्पेरिंगली सोल्युबल म्हणजे काय, यांची सोल्युबिलिटी खूप कमी आहे. याचं मिनिंग काय होतं बघा, सपोज एखाद्या कंटेनर मध्ये तुम्ही हे सॉल्ट घेतलंय. ठीक आहे, सपोज लाईक 1 ग्रॅम 5 ग्रॅम काहीतरी सॉल्ट घेतलंय, त्याच्यामध्ये वॉटर ऍड केलं. ठीक आहे, आणि आपण त्याला स्टरिंग केलं. तर स्टरिंग केल्यानंतर आपलं इमॅजिनेशन काय असतं की सॉल्ट कॅटायन अनायन, इट विल गेट डिझॉल्व्ड इझिली, बट द प्रॉब्लेम इज इट हॅव लेस सोल्युबिलिटी. सो यातला थोडासाच पार्ट, काही पार्टिकल काय होणार, तुमच्या वॉटर मध्ये जाणार आहेत. ओके, अँड मोस्ट ऑफ द पार्टिकल विल रिमेन इनसाइड. ओके, म्हणजे काय, थोडक्यात इट बिकम्स सॅच्युरेटेड, लगेच ते सॅच्युरेट होऊन जातं. कळलं, सॅच्युरेट म्हणजे काय, आता ह्याच्यापेक्षा जास्त तो डिझॉल्व्ह होणार नाही. कळलं. सो सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, सॉरी, स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट म्हणजे काय, जे सॉल्ट असं आहे की ज्याची सोल्युबिलिटी खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे काय ते थोडेसे जरी पार्टिकल वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाले की लगेच ते सॅच्युरेट होतं. कळलं. ओके, सो अशा टाईपच्या सॉल्टचं आपल्याला काय बघायचंय, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. ओके, चलो लेट अस स्टार्ट दिस पॉइंट. सो we'll take example of AgCl. Okay, so AgCl when get dissolved in water. So AgCl first of all it is in solid in state. Okay, जेव्हा ते वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होणार तेव्हा ते काय होणार आहे, AgCl aqueous. ओके, what this sign indicates, equilibrium. जेव्हा सॉलिड डिझॉल्व्ह होते, सॉलिड लिक्विड एकमेकांमध्ये डिझॉल्व्ह होते, तेव्हा काय झालंय, त्या दोघांमध्ये इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झालाय. जेव्हा सॉलिडचे पार्टिकल लिक्विड मध्ये जातात, लिक्विडचे पार्टिकल सॉलिड मध्ये.
वाय दिस थिंग हॅपन्स बिकॉज द सोल्युशन इज सॅच्युरेटेड. आता हे ॲक्वेस म्हणजे AgCl जे वॉटर मधलं AgCl डिझॉल्व्ड कंडिशन मध्ये डिझॉल्व्ह होतं म्हणजे काय होतं, दिस Ag and Cl it will break down as Ag plus aqueous plus Cl minus aqueous. लक्षात येते. सो AgCl आपण नेहमीप्रमाणे म्हणजे एखादं सॉल्ट वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झालं की त्याचं कॅटॅन आणि अनायन दोन्हीला करतं वॉटरने कव्हर करतं. इज इट ओके? So this AgCl aqueous is nothing but our intermediate. So overall आपण काय लिहिता येईल, therefore how can we write AgCl solid have equilibrium with Ag plus aqueous and Cl minus aqueous. लक्षात आलं? हा झाला आपला इक्विलिब्रियम. आता पुढचा पॉइंट, इक्विलिब्रियम आला की आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढता येईल. के कसा करतो आपण, प्रॉडक्ट अपॉन रिएक्टर. सो प्रॉडक्ट काय लिहिणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgCl. बरोबर आहे. नाउ AgCl is in solid state. So AgCl concentration is almost equal to constant. आपण घेतो ना आपल्या इक्विलिब्रियम मध्ये जे सॉलिड आहे त्याचं इक्विलिब्रियम किती घेतो, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती घेतो, कॉन्स्टंट. सो इफ यू टेक दिस कॉन्स्टंट साइन ओव्हर हिअर, हा कॉन्स्टंट आपण इकडे घेतला तर काय होणार आहे, के इंटू सम कॉन्स्टंट, आपण त्याला काय म्हणूयात, के म्हणजे के डॅश म्हणूयात नवीनाला, इज इक्वल टू Ag प्लस इंटू Cl मायनस. कळाले? सो नाउ दिस थिंग Ag प्लस इंटू Cl मायनस इज इक्वल टू सम कॉन्स्टंट, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, याला काय म्हणतात, तर सोल्युबिलिटी प्रॉडक्ट KSP. का, कारण की जे डिझॉल्व्ह झाले त्या आयन्सचा प्रॉडक्ट आहे. Ag प्लस आणि Cl मायनस जे डिझॉल्व्ह झाले त्या दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनचं मल्टिप्लिकेशन प्रॉडक्ट आहे. सो इट इज कॉल्ड ॲज KSP. Okay, so what is KSP or what is solubility product? It is the product of, what is KSP? It is the product of ions or product of आपण म्हणूया concentration of ions, product of concentration of ions present in aqueous state, present in aqueous state of sparingly soluble salt. ओके, जे स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे त्याचे जे आयन्स ॲक्वेस स्टेट मध्ये गेले त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनचं प्रॉडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन, इज कॉल्ड ॲज KSP. इज इट ओके? आणि स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे, सो दिस KSP व्हॅल्यूज आर व्हेरी लो. ओके, जे आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करू लक्षात येईल तुम्हाला, KSP व्हॅल्यूज आर व्हेरी मच लो, म्हणजे 10⁻⁻⁴, 10⁻⁸ असले काय काय आन्सर येतात. ठीक आहे. नेक्स्ट वन, KSP इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे, सो इट इज ऑल्सो इक्वल टू, इट इज ऑलमोस्ट इक्वल टू कॉन्स्टंट. सो ही व्हॅल्यू कधी चेंज होत नाही. ओके, जे आपला इक्विलिब्रियमचा पार्ट येतो, दिस KSP इज कॉन्स्टंट, सो दिस Ag and Cl, दिस प्रॉडक्ट विल ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. ओके, मग कधी बदलतो, इट चेंजेस ओनली व्हेन टेम्परेचर चेंजेस. बरोबर ना, आपला एक्झो आणि एंडो वालं टेम्परेचर बदललं तरच तुम्हाला KSP चेंज होईल, अदरवाइज KSP विल ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. ठीक आहे, जे गिवन रिएक्शन एक्झोथर्मिक असेल तर टेम्परेचर वाढलं तर KSP कमी होईल, आणि गिवन रिएक्शन एंडोथर्मिक असेल तर टेम्परेचर वाढलं की रिएक्शनचा रेट वाढेल. कळाले? सो यू अंडरस्टँड दिस पॉइंट ऑफ KSP. वन्स अगेन, व्हॉट इज KSP? इट इज नथिंग बट प्रॉडक्ट ऑफ आयन्स present in that sparingly soluble salt. ओके, चलो विल हॅव सम एक्झाम्पल्स, म्हणजे KSP आपल्याला कसा काढायचा ते लक्षात येईल. एक अजून एक्झाम्पल घेऊयात आपण. कोणतं घेऊयात बरं, Ag2CrO4. ओके, Ag2CrO4 हा कसा ब्रेकडाऊन होणार आहे, Ag2 टाइम्स आहे, सो 2Ag प्लस अँड CrO4 मायनस मायनस. मग याचा KSP कसा लिहिणार आपण, KSP विल बी इक्वल टू 2 आहे इथे, Ag प्लस स्क्वेअर आणि CrO4 एकटाच बिचारा, CrO4 मायनस मायनस. कळालं? अजून एक बघा, सपोज आय वॉन्ट टू राईट डाऊन फॉर AlCl3, हाऊ इट इज गोइंग टू ब्रेक डाऊन,
Al will have charge +3 and we have 3 chlorines. So 3Cl minus. So KSP काय लिहिणार आपण याचा? KSP will be equal to Al3 एकदाच आहे आणि Cl मायनस किती वेळा आहे? 3 times. So Cl minus Q. कळलं? How to write down KSP. Okay, we'll take one common example. Suppose I have X times A and Y times B. Oh, sorry. I have a salt AX and BY. सॉल्ट कोणतं आहे? AXBY. X म्हणजे कुठला तरी नंबर, Y म्हणजे कुठला तरी नंबर. सो हा ब्रेकडाऊन झाला की कसा होईल? X टाइम्स A प्लस Y टाइम्स B. जेवढा नंबर आहे तेवढे आयन्स बनतील. ओके, आणि चार्ज काय येणार आहे बघा? X टाइम्स A, Y एवढा चार्ज येणार Y प्लस आणि Y वरती चार्ज येणार X प्लस. ठीक आहे. नाव डोंट कन्सिडर चार्जेस, आपल्याला हा X आणि Y इम्पॉर्टंट आहे. सो KSP चा फॉर्म्युला काय होणार आहे? KSP विल बी इक्वल टू AY प्लस रेस टू X. हा X आपला पॉवरला गेला अँड B X प्लस इंटू और रेस टू Y. सो दिस इज युअर KSP जनरल. कळालंय फर्स्ट पॉइंट? हाऊ टू कॅल्क्युलेट सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. KSP म्हणजे काय आणि तो कसा काढायचा. कळालंय? चला आता हे एक्झाम्पल्स आहेत, एक स्क्रीनशॉट काढा. मग आपण पुढे जाऊया सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आणि सोल्युबिलिटीचं रिलेशनशिप. चला आता आपण पुढचा पॉइंट बघूयात, रिलेशनशिप बिटवीन सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. सो बिफोर दॅट वी शुड नो सिम्बॉल. सोल्युबिलिटी प्रॉडक्टचा सिम्बॉल आहे KSP आणि सोल्युबिलिटीचा सिम्बॉल आहे S, स्मॉल s काढायचा. ओके, सो इफ यू अगेन टेक एक्झाम्पल AgCl solid in state, when it get dissolved in water you will get Ag plus aqueous plus Cl minus aqueous. Okay, and now suppose our solubility of this salt is S. म्हणजे काय? सोल्युबिलिटी याचा अर्थ काय? तर किती डिझॉल्व्ह झालं. तर सपोज इफ आय टेक 5 मोल्स आणि त्यातलं 0.2 मोल एवढं डिझॉल्व्ह झालं तर स्मॉल s किती झालं? 0.2. परत एकदा सांगते, व्हॉट इज सोल्युबिलिटी? सोल्युबिलिटी म्हणजे काय? किती डिझॉल्व्ह झालं. ओके, किती मोल्स डिझॉल्व्ह झालं त्याला काय म्हणायचं? सोल्युबिलिटी. ओके, सोल्युबिलिटी इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ मोल्स पर लिटर. ओके, सो वॉटर मध्ये किती गेलं? समजा AgCl नावाचा सॉल्ट आहे, ते वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झालं तर S मोल्स एवढं डिझॉल्व्ह झालं. ठीक आहे, आणि AgCl 1:1 आहे, म्हणजे जेवढा Ag प्लस आहे तेवढाच Cl मायनस बनेल. कळलं? ओके, so how many moles of Ag plus we have? S, and how many moles of Cl minus? S. So now let us calculate KSP. KSP चा फॉर्म्युला काय आपला? सोल्युबिलिटी प्रॉडक्ट Ag प्लस इंटू Cl मायनस. बरोबर, Ag प्लस चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? S. Cl मायनस चं किती आहे? S. सो फॉर्म्युला काय होणार? KSP इज इक्वल टू S इंटू S. सो KSP विल बी इक्वल टू S स्क्वेअर. So this is our relationship between solubility and solubility product. ठीक है, अजून एक एक्झाम्पल बघूया. लेट्स हॅव एक्झाम्पल ऑफ PbI2. ओके, PbI2 in solid state, it will dissociate as Pb2 plus and 2 times I minus. बरोबर. Now see here, जेव्हा एक PbI2 molecule, one PbI2 molecule goes into water, एक PbI2 वॉटर मध्ये गेला तर Pb1 आयन तयार झालाय, त्यावेळेस I चे 2 आयन्स तयार झाले. और व्हॉट यू कॅन से, हा जेव्हा अख्खाच्या अख्खा आतमध्ये जाईल तेव्हा टोटल 3 पार्टिकल मिळतील, एक Pbचा आणि 2 आयोडीनचे. और व्हॉट यू कॅन से, जर का S एवढा Pb असेल तर 2S एवढे आयोडीन आपल्याला मिळतील. कळालं? आणि आता KSP कसा काढणार बघा. KSP चा आपला फॉर्म्युला काय होणार? Pb आणि I. सो Pb2 प्लस इंटू I मायनस स्क्वेअर. कळालं? Pb साठी काय घेणार? S आणि आयोडीन साठी 2S. सो KSP विल बी इक्वल टू S इंटू 2S ब्रॅकेट स्क्वेअर. जरा केअरफुली बघा, हा अख्खा 2S आपण इथे घेतलाय ब्रॅकेट स्क्वेअर. कळालं? सो व्हॉट इज युअर रिलेशनशिप? KSP विल बी इक्वल टू 4S क्यूब. लक्षात आलं?
सेम वे आता अजून एक करूयात आपण AlCl3. AlCl3 आता हा ब्रेकडाऊन कसा होणार आहे? Al3 प्लस 3Cl मायनस, इथं लिहिणार S, इथं लिहिणार 3S. आता KSP कसा येणार? डिरेक्टली करूयात आपण आता. KSP will be Al into Cl cube. So it will be S into 3S cube. इथे येणार आहे 3S चा क्यूब, 3 into 3 into 3, that will be 27. आणि S क्यूब आणि S किती झालं? S raised to 4. So KSP किती आला तुमचा? 27 S raised to 4. Okay. So this is the way we can calculate solubility and solubility product. कसं रिलेशन लावायचं कळालं? सो आपण एक जनरल रूल करूया. AB नावाचा सॉल्ट असेल, AB म्हणजे काय? हा पण एक आणि हा पण एक. KSP will be equal to S square. If we have salt A2B or AB2 म्हणजे हा एक आणि हे दोन, कुठला तरी एक आणि कुठला तरी दोन, KSP will be equal to 4S cube. If we have salt AB3 or A3B, KSP काय मिळणार आहे तुम्हाला? 27 S raised to 4. Okay, and now suppose if you have salt A2B3 or B2A3B2, ठीक आहे, एक 3 आणि 2 म्हणजे टोटल 5 झाले. तर KSP किती येणार आहे बघा? KSP will be equal to, हे 2 टाइम्स आहे आणि हे 3 टाइम्स, सो 2S चा स्क्वेअर आणि 3S चा क्यूब. कळलं ना? जो नंबर आहे तो आत पण लिहायचा, बाहेर पण लिहायचा, आत पण लिहायचा, बाहेर पण लिहायचा. So what will be your KSP? It will be 108 S raised to 5. Okay. And now last general statement. If you have AXBY, the numbers can be anything. AXBY. करून बघूयात आपण इथे. AXBY. हा ब्रेकडाऊन झाला तर कसा होणार आहे ब्रेकडाऊन? X times A plus Y times B. So KSP हे आता काय होणार आहे? XS YS. बरोबर? KSP will be equal to XS raised to X, YS raised to Y. ओके, ब्रेकडाऊन केलं. X raised to X, S raised to X, Y raised to Y, S raised to Y. टोटल काय झालं? X raised to X, Y raised to Y, S raised to X plus Y. ओके, कळालं काय केलंय? So we'll write here what is KSP for such kind of salt. It will be X raised to X, Y raised to Y, X raised to X, Y raised to Y and S raised to X plus Y. Okay, this is the relationship between solubility and solubility product. Okay, कळालंय कसं काढायचं? डोंट लर्न एनिथिंग. तुम्हाला काय करायचंय? हे आयत्या वेळेस काढायचंय, असं नुसतं लिहून ठेवायचं आणि डायरेक्ट काढायचं, काय फार मोठं नाहीये. ओके, चलो. सो नाउ विल सॉल्व वन न्यूमरिकल ऑन दिस कन्सेप्ट. ओके, लेट अस राइट डाउन वन न्यूमरिकल. कोणतं घेऊयात बरं? Ag2CrO4. ठीक आहे, एक क्वेश्चन बघा. सोल्युबिलिटी ऑफ Ag2CrO4 is 1 into 10 raised to minus 4 moles per liter. Okay, solubility of Ag2CrO4 is 1 into 10 raised to minus 4 moles per liter. Calculate its solubility product. Okay, let us see how to solve this one. So first of all our salt is Ag2CrO4. हा ब्रेकडाऊन कसा होणार आहे? 2 times Ag plus CrO4 minus minus. बरोबर? सो इथं लिहिणार 2S आणि हा काय होणार आहे? S. सो KSP काय येणार आपला? KSP will be equal to 2S square आणि S. सो KSP is equal to 4S cube. ओके, इथपर्यंत झालं. आणि आता परत क्वेश्चन बघा. सोल्युबिलिटी ऑफ Ag2CrO4 इज, तर सोल्युबिलिटी दिली आहे म्हणजे KSP दिले का S दिले? बघा बरं. सोल्युबिलिटी म्हणजे KSP काय S? इट इज S. सो S इज गिवन अँड व्हॉट इज आस्क्ड? कॅल्क्युलेट सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. KSP विचारले. कळालं? इथं फक्त कन्फ्युजन एवढंच आहे, S दिलंय का KS दिलाय हे कळायला पाहिजे.
So what we have given here is, so KSP is equal to 4 into 1 into 10 raised to minus 4 bracket cube. So answer काय येणार आहे आपलं, KSP is equal to 4 into 10 raised to 12. ओके, आणि युनिट कोणाला सांगता येईल का रे? युनिट बघा एस चा क्यूब झालाय आपल्या एका एस चा युनिट काय, मोल पर लिटर, आणि आता त्याचा कंप्लीट क्यूब झालाय. सो इट इज मोल पर लिटर, मोल पर लिटर ब्रॅकेट क्यूब और मोल क्यूब पर लिटर क्यूब. कळालंय कसं लिहिलंय? जनरली सोल्युबिलिटी प्रॉडक्टचं युनिट विचारत नाही, पण आपल्याला अंदाज आला पाहिजे काय असेल. ओके, चला अजून एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. CaF2 have solubility product 3.2 into 10 raised to minus 11. Calculate its solubility. ठीक आहे, सो CaF2 आधी कसा काढायचा बघा, CaF2 it will break down as Ca2 plus 2F minus, इथे काय लिहिणार S, इथे लिहिणार 2S. बरोबर. So what is our relationship? KSP will be equal to S into 2S square. सो KSP किती आला आपला, 4S क्यूब. पहिल्यांदा रिलेशनशिप शोधायचं आणि परत आपल्या क्वेश्चन मध्ये जायचं. सोल्युबिलिटी प्रॉडक्ट इज गिवन, म्हणजे KSP दिलाय आणि काय विचारलंय, कॅल्क्युलेट सोल्युबिलिटी, S काढायचंय, तर हे दिलंय आणि हे काढायचंय. सो देअरफॉर 3.2 into 10 raised to minus 11 is equal to 4S cube. और 4 ला आपण इकडे आणलं, S cube will be equal to 3.2 into 10 raised to minus 11 upon 4. So 4 8s are 32. 0.8 into 10 raised to minus 11. बरोबर. Therefore you can write it as 8 into 10 raised to minus 12. ओके, काय असं करायचं आपल्याला, आता रूट काढायचं ना त्यासाठी. Therefore S काय येणार तुमचा, क्यूब रूट ऑफ 8 into 10 raised to minus 12. सो 8 चा क्यूब रूट किती आला, 2 इंटू 10 raised to 12 त्याचा क्यूब रूट, म्हणजे काय करायचं, 12 डिवाइड बाय 3. बरोबर, स्क्वेअर रूट करताना हाफ करतो, क्यूब रूट करताना 3 ने डिवाइड करायचा. सो 10 raised to minus 4. सो दिस इज युअर सोल्युबिलिटी, आणि सोल्युबिलिटीचं युनिट काय असतं, मोल पर लिटर. कळालंय? So either solubility is given or solubility product is given and another one is asked. Okay, so एक स्क्रीनशॉट काढा, म्हणजे सगळे फॉर्म्युले आणि टाइप ऑफ एक्झाम्पल तुमच्याकडे राहील. ओके, आपण आता नेक्स्ट पॉइंट बघूया. सो पहिला पॉइंट आपण काय होता, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट म्हणजे काय. सेकंड पॉइंट बघितला आपण सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आणि सोल्युबिलिटीचं रिलेशन. आता बघणार आहोत आपण सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आणि आयनिक प्रॉडक्टचं रिलेशन. ठीक आहे, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट इज अगेन रिप्रेझेंटेड एज KSP आणि आयनिक प्रॉडक्ट इज रिप्रेझेंटेड एज IP. ठीक आहे, सो नाउ लेट अस सी व्हॉट इज आयनिक प्रॉडक्ट फर्स्ट, मग आपण रिलेशन लावूयात. सो KSP म्हणजे काय होतं आपलं, इट इज नथिंग बट प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स. बरोबर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स. बरोबर, कधीचा, ऍट इक्विलिब्रियम. ऍट इक्विलिब्रियम म्हणजे काय, सॅच्युरेटेड सोल्युशन होतं त्यावेळेसचं जे प्रॉडक्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, KSP. व्हॉट इज IP? IP इज प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स. फॉर्म्युला बदलला का मग, नाही, प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स, बट इट इज नॉट ऍट इक्विलिब्रियम, ऍट एनी टाइम. ओके, चलो व्हॉट डज इट मीन बघूया. So it is nothing but our concept of QC and KC. बघा आपण QC KC काय बघितलेलं की KC चा फॉर्म्युला काय लिहितो आपण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. बरोबर, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपला फॉर्म्युला आहे. पण कधी हा फॉर्म्युला वापरायचा, जेव्हा तुमच्याकडे इक्विलिब्रियम असतं तेव्हा. बरोबर आहे, व्हेन रिएक्शन इज ऍट इक्विलिब्रियम. QC चा फॉर्म्युला सेम आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. ओके, बट व्हेन ऍट एनी टाइम. बरोबर ना, कोणत्या पण वेळेस, म्हणजे रिएक्शन स्टार्ट करताना मोजा, इक्विलिब्रियमला मोजा, एखादा एक्स्ट्राचा रिएक्टंट किंवा प्रॉडक्ट ऍड करून मग परत मोजा, प्रेशर कमी जास्त करून मोजा.
मग तेव्हा जे काय रिडिंग येतं त्याला काय म्हणायचं क्यूसी. आणि केसी म्हणजे जेव्हा रिएक्शन इक्विलिब्रियमला आहे, जेव्हा हे कॉन्सन्ट्रेशन चेंजेस होत नाही त्यावेळेसचं रिडिंग. सो केसी इज ऑलवेज कॉन्स्टंट अँड क्यूसी इज नेव्हर कॉन्स्टंट. प्रत्येक वेळेस टाइम बदलला की हे आन्सर बदलणार. कळालंय? अँड व्हॉट इज द रिलेशन आपण बघितलंय बघा केमिकल इक्विलिब्रियम मध्ये. इफ क्यूसी इज ग्रेटर देन केसी देन व्हॉट वी कॅन से रिएक्शन गोज टू एलएचएस, बॅकवर्ड साइडला जाते. Here when QC is less than KC reaction goes to RHS, फॉरवर्ड जाते. बरोबर? and when QC is equal to KC आपण काय म्हणतो रिएक्शन इज ॲट इक्विलिब्रियम. बरोबर ना? सो QC KC रिलेशनशिप दॅट वी हॅव सीन दिस पार्ट इन आयनिक इक्विलिब्रियम. ज्यांना हे माहिती नसेल ते डिटेलमध्ये आयनिक इक्विलिब्रियमच्या व्हिडिओमध्ये QC KCच्या रिलेशनशिपचा सेपरेट व्हिडिओ केलाय, तुम्हाला हे मिळेल. ओके. आणि आता हाच पॉइंट आपण इथं बघितलाय, त्याचं नाव आहे केएसपी आणि आयपी. तर केएसपी म्हणजे कोण? तर तुमचा केसी इक्विलिब्रियमचा, आणि क्यूसी म्हणजे कोण? आयपी. ओके. एक्झाम्पल बघा. विल टेक एक्झाम्पल BaSO4. जर आपण सॉल्ट बदलूयात. सो BaSO4 इट इज गोइंग टू ब्रेक डाऊन और इट इज गोइंग टू डिझॉल्व एज Ba2 प्लस SO4 मायनस मायनस. बरोबर? सो केएसपीचा फॉर्म्युला काय होईल आपला? Ba2 प्लस इंटू SO4 मायनस मायनस. बरोबर? दिस इज अवर केएसपी. आता आयपीचा फॉर्म्युला काय? प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स. सो आयपीचा पण फॉर्म्युला सेम येणार. आयपी विल बी इक्वल टू Ba2 प्लस इंटू SO4 मायनस मायनस. फॉर्म्युला सेम आहे. बट व्हॉट इज द रूल? दिस इज टेकन ॲट इक्विलिब्रियम. जेव्हा सोल्युशन सॅच्युरेटेड आहे, आता डिझोल्युशन संपलं, तेव्हा जे रिडिंग येतो त्याला काय म्हणायचं? केएसपी. आणि आयपी इज टेकन ॲट एनी टाइम. कळालं? सेम याच्यासारखं. ओके. सो अगेन विल गेट सम व्हॅल्यूज. अँड नाव वन्स अगेन इफ आयपी इज ग्रेटर दॅन केएसपी, म्हणजे जसं आपला क्यूसी ग्रेटर दॅन केसी, रिएक्शन कुठं जाते? एलएचएस ला. इफ आयपी इज लेस दॅन केएसपी, रिएक्शन कुठं जाणार? आरएचएस ला. बरोबर? अँड इफ आयपी इज इक्वल टू केएसपी, रिएक्शन कुठं जाणार आहे? रिएक्शन इज ॲट इक्विलिब्रियम. आता रिएक्शन एलएचएस ला पण नाही जाणार, आरएचएस ला पण नाही जाणार. कळलं? अँड नाव अगेन ऑब्झर्व दिस रिएक्शन. आता बघा एलएचएस आरएचएस इक्विलिब्रियम म्हणजे काय? इक्विलिब्रियमचा इश्यू नाही, फॉरवर्ड बॅकवर्ड सेम. फक्त एलएचएस आरएचएस म्हणजे काय बघा. वेन रिएक्शन इज गोइंग टू एलएचएस म्हणजे कोणती रिएक्शन होतीये? बॅकवर्ड रिएक्शन. बरं. आणि बॅकवर्ड म्हणजे BaSO4 इथं सॉलिड आहे आणि इकडं काय? ॲक्वेस आहे. सो बॅकवर्ड रिएक्शन मध्ये काय होतंय? सॉलिड जास्त होतंय. कळतंय ना? सॉलिड फॉर्म मध्ये जास्त येते, म्हणजे आपल्याला सॉलिड जास्त मिळते. सॉलिडला काय म्हणतात? प्रेसिपिटेशन. विल गेट फॉर्मेशन ऑफ प्रेसिपिटेट. ओके. इन अदर वर्ड्स व्हॉट यू कॅन से सोल्युबिलिटी एस विल डिक्रीज. बरोबर ना? एस ची व्हॅल्यू कमी होणार आणि रिएक्शन कुठं जाणार आहे? एलएचएस ला. कळलं? सिमिलरली व्हेन केएसपी इज लेस दॅन आयपी इज लेस दॅन केएसपी, रिएक्शन कुठं जाणार आहे? फॉरवर्ड. फॉरवर्ड म्हणजे काय? सॉलिड इज कन्वर्टिंग इनटू लिक्विड. सॉलिडचं लिक्विड होतंय, सॉलिडचं ॲक्वेस होतंय. बरोबर? सो फर्स्ट ऑफ ऑल रिएक्शन इज इन फॉरवर्ड. आणि सॉलिडचं लिक्विड म्हणजे काय होतंय? प्रेसिपिटेट डिझॉल्व्ह होतंय. कळलं ना? सॉलिड काय होतंय? डिझॉल्व्ह होतंय अँड सोल्युबिलिटी इज इन्क्रीजिंग. ओके. अँड वेन आयपी इज इक्वल टू केएसपी म्हणजे काय? दोन्ही रिएक्शन इक्विलिब्रियमला आहेत. इक्विलिब्रियमला म्हणजे काय होणार आहे? देर इज नो चेंज. ना सोल्युबिलिटी इन्क्रीज होते ना सोल्युबिलिटी डिक्रीज होते. कळलं? सो दिस इज रिलेशनशिप बिटवीन आयपी अँड केएसपी. ओके. चला एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. एक्झाम्पल बघूया. काय एक्झाम्पल आहे बघा. CaF2 have KSP 1.7 into 10 raised to minus 10. Okay, 10 raised to minus 10 आहे हा. So which of the following concentration will give precipitate of CaF2? म्हणजे Ca आणि F एवढ्या कॉन्सन्ट्रेशनचे जर का आपण मिक्स केले तर कोण आपल्याला हे प्रेसिपिटेट देणार? ऑल दिस कॉन्सन्ट्रेशन आर इन मोल्स. ठीक आहे. हे सगळे मोल्स मध्ये. म्हणजे आपल्याला काय करायचंय? मोल्स म्हणजे आपलं हे आपल्याला काय दिलेले आहेत? ऍक्टिव्ह मास दिलेले आहेत.
ठीक आहे, चलो बघूयात. सो प्रेसिपिटेट पाहिजे असेल तर व्हॉट इज द रूल? KSP आणि IP काय रिलेशनशिप पाहिजे प्रेसिपिटेट साठी? IP शुड बी ग्रेटर दॅन KSP. KSP इज ऑलरेडी गिवन. आता आपल्याला काय करायचं? हे आपल्याला आयोनिक काय दिलेत? कॉन्सन्ट्रेशन दिलेत. आयोनिक प्रॉडक्ट काढायचे आणि प्रॉडक्ट काढून कोणती व्हॅल्यू याच्यापेक्षा मोठी येते ते बघायचं. ठीक आहे, चला बघूया. फर्स्ट ऑप्शन. फर्स्ट ऑफ ऑल CaF2 हा ब्रेकडाऊन कसा होणार आहे? Ca2 प्लस प्लस 2F मायनस. बरोबर, म्हणजे हा एकटा आहे आणि हे दोन आहेत. कळतंय? सो बघा पहिलं काय येणार आहे? 10⁻⁴ इंटू 10⁻⁻4 स्क्वेअर. कळलं ना? ओके, व्हेनेवर 2 इज देअर यू हॅव टू राईट डाऊन ॲज स्क्वेअर. सेकंड मध्ये काय येणार आहे? 10⁻³ 10⁻³ स्क्वेअर. थर्ड मध्ये काय येणार आहे? 10⁻² 10⁻³ स्क्वेअर. फोर्थ मध्ये काय येणार आहे? 10⁻³ 10⁻² स्क्वेअर. ओके, चला आन्सर काढून बघूयात. -4 into 2 -8 -8 plus -4 it will be 10⁻⁻12. दुसरा काय येतोय बघा? इट इज 10⁻⁹. बरोबर. नेक्स्ट वन इज 10⁻⁸. लास्ट वन बघा काय येतंय? 10⁻⁷. बरोबर का? एकदा चेक करा बरोबर लिहिलेत का? बरोबर आहे. चलो, नाउ व्हॉट इज अवर क्वेश्चन? If IP is greater than KSP, then only you will get precipitate. फर्स्ट ऑप्शन बघा काय आले आन्सर? 10⁻⁻12. सो 10⁻⁻12 काय झाला? 10⁻⁻10 पेक्षा स्मॉल आहे. सो इथं प्रेसिपिटेट मिळणार नाही. सो दिस इज नॉट अवर ऑप्शन. नेक्स्ट वन 10⁻⁹. येस इट इज लार्जर. बरं ना, निगेटिव्ह साइन आहे. सो हा नंबर मोठा आला म्हणजे इथं प्रेसिपिटेट मिळणार. 10⁻⁸. Yes, this number is also larger. You will get precipitate. And third one also you will get precipitate. कळले? So this option number 2, 3 and 4 will get precipitate while option number 1 will not get precipitate. Okay. So this is relationship between solubility and solubility ionic product. I'm sorry, solubility product and ionic product. चला आता लास्ट पॉइंट आपण बघूयात and that is कॉमन आयन इफेक्ट अँड सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. आपण नेक्स्ट पार्ट बघूयात अँड दॅट वन इज सोल्युबिलिटी अँड कॉमन आयन इफेक्ट. ओके, सो कॉमन आयन एखादा ऍड झाला तर काय होतं? सो ऑलरेडी वी हॅव सीन दिस कन्सेप्ट ऑफ कॉमन आयन इफेक्ट. कॉमन आयन इफेक्ट म्हणजे काय? तर स्ट्रॉंग आणि वीक ह्याच्यामध्ये जर का स्ट्रॉंग आपण थोडासा एक्स्ट्रा टाकला तर वीकचं डिसोसिएशन कमी होतं. बरं ठीक आहे, काय बघा परत एकदा काय सांगितलं? डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज सप्रेस्ड बाय ऍडिशन ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग कॉमन आयन. ओके, म्हणजे जो वीक आहे ज्याचं ऑलरेडी डिसोसिएशन ब्रेकडाऊन आधीच कमी आहे ते अजून कमी करायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये कॉमन आयन ऍड करतो. ओके, इन कॉमन आयन इफेक्ट व्हॉट यू हॅव टू रिमेंबर? ऑलवेज इक्विलिब्रियम शिफ्ट टू LHS. ओके, हा पॉइंट डोक्यात ठेवा काय? इक्विलिब्रियम शिफ्ट टू LHS. ओके, एक्झाम्पल बघा. इफ AgCl, ओके आपल्याकडे AgCl आहे सॉलिड स्टेट मध्ये. हा ब्रेकडाऊन कसा होणार आहे? Ag प्लस aqueous इंटू Cl प्लस Cl मायनस aqueous. बरोबर. याचा KSP कसा काढतो आपण? KSP विल बी कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस. ठीक आहे. सो AgCl वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झालं की इथपर्यंत आपल्याला येतं. आता बघा काय सीन आहे? कंटेनर मध्ये इथं सॉलिड AgCl आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, मग काय झालं? थोडे Ag प्लस आणि Cl मायनस डिझॉल्व्ह झाले. ठीक आहे, मग आपण काय काढलं? त्याचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट. हे जे पार्टिकल्स आहेत यांचं कॉन्सन्ट्रेशन मेजर केलं, त्यातला Agचं कॉन्सन्ट्रेशन इथं लिहिलं, Clचं कॉन्सन्ट्रेशन इथं लिहिलं आणि व्हॉट वी गेट? KSP. ओके, आता KSP ची स्पेशालिटी काय? दिस KSP विल ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. KSP ची व्हॅल्यू चेंजेस होत नाही. बरोबर. म्हणजे सपोज Agचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं,
तर इन ऑर्डर टू कीप केएसपी कॉन्स्टंट ह्याची व्हॅल्यू बदलायची नसेल तर सीएलचं कॉन्सन्ट्रेशन कमी करावं लागतं. बरोबर ना, आपण बघितलंय ना हे आपलं हे काय लीच्या क्लिअर प्रिन्सिपल, एकाचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की दुसरा कमी होतो का, तर हा आपल्याला सेम ठेवायचा. अँड वाईस वर्सा, याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं तर याचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होणार. कळलं नाही? सो केएसपी शुड ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. ओके, आता बघा याच्यामध्ये सपोज आपण काय ऍड केलं, ऍडिशन ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग कॉमन आयन. आता याच्यामध्ये आपण ऍड केलं NaCl. ठीक आहे, किती टाकायचं, एवढंच, एक पिंच, एकदम चिमूटभर NaCl याच्यामध्ये ऍड केलं. बट व्हॉट इज स्पेशालिटी ऑफ NaCl? NaCl विल डिझॉल्व कम्प्लिटली. बरं ना, इझिली डिझॉल्व होणार. सो जेवढं Na आणि Cl आहे सगळ्याच्या सगळं वॉटरमध्ये डिझॉल्व झालं. या सगळ्या घोळामध्ये झालं काय, आपल्याकडं Clचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. वेन वी ऍड NaCl इन दिस सोल्युशन, ओके, वरचं सोल्युशन जे इक्विलिब्रियमला आलंय त्याच्यामध्ये NaCl ऍड केलं तर काय होणार आहे, Cl मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस. बरोबर, Clचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं कारण की इथं बघा या गर्दीमध्ये Cl भरपूर झाला, मग आपलं AgClच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये हा Cl वाढला, मग काय होईल, देअरफॉर Ag प्लस कॉन्सन्ट्रेशन शुड डिक्रीज. वाय? बिकॉज KSP कॉन्स्टंट ठेवायचं. कळले? इथं Cl वाढलाय पण ह्याच्यामध्ये फक्त AgClचं नाहीये तर NaCl पण वाढलं, पण ह्याला कळतच नाही की अरे आपला Cl नाहीये, तर हे वाढलं की याला कमी करायला लावलं, याला कमी केलं की रिएक्शन कुठे गेली, LHS ला. देअरफॉर रिएक्शन शिफ्ट टू LHS. कळालंय काय झालं, जेव्हा NaCl टाकतो तेव्हा Cl मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन वाढलं. हा प्रॉडक्ट कॉन्स्टंट राहायला पाहिजे असेल तर ह्याला कमी व्हावं लागेल, हा कमी झाला तर रिएक्शन कुठे जाणार, LHS. ओके, सो दिस डिसोसिएशन इज सप्रेस्ड. सप्रेस्ड अर्थ कळाला ना, कमी झालं. ओके, अँड रिएक्शन इज मुव्हिंग टू LHS, म्हणजे रिएक्शन कुठे गेली आहे, LHS साइडला. AgCl solid concentration increases, or you can say solubility decreases. बरोबर ना, आपला Ag प्लसचा S कमी झाला, मग इकडे आलो म्हणजे सोल्युबिलिटी काय झाली, कमी झाली. ओके, आता बघा जेव्हा आपण वीक इलेक्ट्रोलाइटचा विचार करतो तेव्हा वर्ड वापरायचा सोल्युबिलिटी. जेव्हा आपण स्पेरिंगली सॉल्टचा विचार करतो तेव्हा कोणता वर्ड वापरायचा, सोल्युबिलिटी. आणि जेव्हा इलेक्ट्रोलाइट म्हणतो म्हणजे एनिथिंग, इट इज नॉट नेसेसरीली सॉल्ट, ऍसिड बेस काही पण, तर कोणी पण वीक असेल इलेक्ट्रोलाइट तेव्हा आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो, तेव्हा वर्ड कोणता आपला, डिसोसिएशन. कळायला डिफरन्स? ओके, बघा मी काय सांगते, जेव्हा आपण स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट बघतोय त्यावेळेस काय वर्ड वापरायचा, सोल्युबिलिटी. बघा हेच वर्ड कसं बदलतंय, डिसोसिएशनच्या इथं काय म्हणणार आपण, सोल्युबिलिटी ऑफ स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट इज सप्रेस्ड बाय ऍडिशन ऑफ हायली सोल्युबल सॉल्ट कंटेनिंग कॉमन आयन. कळालं? सो जी आपली कॉमन आयन इफेक्टची कन्सेप्ट. ओके, सो क्वेश्चन बघा काय लिहिलंय, फाइंड सोल्युबिलिटी ऑफ BaSO4 हॅव्हिंग सम KSP व्हॅल्यू. सोल्युबिलिटी म्हणजे काय करायचं, S in water and second in presence of 0.2 molar BaNO3 twice. ठीक आहे, इन वॉटर म्हणजे काय, आपला आधीचा पॉइंट KSP आणि S चा रिलेशनशिप. इन वॉटर म्हणजे काय, कॉमन आयन इफेक्ट नाही, आणि इन प्रेझेन्स ऑफ समथिंग, बघा इथं BA कॉमन आहे. ओके, सो बघूयात आपण कसं सॉल्व्ह करायचं. सो इन वॉटर म्हणजे काय, विदाउट कॉमन आयन, आणि दिस इज कॉमन आयन इफेक्ट. तर या दोन्ही मध्ये डिफरन्स काय आहे, कॉमन आयन आहे, सॉरी कॉमन आयन आला की काय होणार आहे, सोल्युबिलिटी कमी होणार. तर ते कशी कमी होती आपण नंबर्स मध्ये बघूया. सो इन वॉटर, पहिल्यांदा केस बघूयात आपण, इन वॉटर, और यू कॅन से देर इज नो कॉमन आयन इफेक्ट. ओके, सो कसं लिहिणार आहे आपण इथे, BaSO4 इट विल ब्रेक डाउन ॲज Ba2 प्लस and SO4 minus minus, इथं solubility S. So KSP will be equal to concentration of Ba2 plus SO4 minus minus. बरोबर, so it is S. So KSP will be equal to S square. KSP किती दिलंय, 10 raised to minus 4. Therefore 10 raised to minus 4 is equal to S square, or S will be equal to 10 raised to minus 2.
So in water, what is solubility of BaSO4? It is 10 raised to minus 2. Okay, now let us see case 2. In presence of 0.2 molar BaNO3 twice. ओके, फर्स्ट ऑफ ऑल काय झालंय बघा, पहिल्यांदा आपल्या कंटेनर मध्ये कोण होतं, BaSO4, बरोबर. BaSO4 सॉलिड होतं. मग याच्यामध्ये आपण वॉटर ऍड केलं. वॉटर ऍड केल्यावर हे पार्टिकल कोणते झाले, BaSO4. किती आहे सोल्युबिलिटी, 10 raised to minus 2. एवढं डिझॉल्व्ह झालं. आणि नंतर आपण त्याच्यामध्ये काय टाकलं, BaNO3 ट्वाइस 0.2 मोलर. सो याच्यामध्ये BaNO3 गेलं. BaNO3 स्ट्रॉंग सॉल्ट और स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. सो सगळ्याच्या सगळं डिझॉल्व्ह झालं. सो ओव्हरऑल काय झालं, Baचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. कळते ना, ह्या Baचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. ओके, बघा कसं लिहिणार आहे आपण, BaNO3 ट्वाइस. इट इज स्ट्रॉंग, सो इट विल डिसोसिएट कम्प्लिटली. कसा डिसोसिएट होणार आहे, Ba2 प्लस प्लस NO3 मायनस. NO3 किती आहे, 2 टाइम्स, 2 टाइम्स NO3 मायनस. सो ऍट T इज इक्वल टू 0, हा किती होता, 0.2 मोल. ऍट दॅट टाइम हा 0 होता. अँड वेन T बिकम्स इक्वल टू सम टाइम, ओके, सगळं डिझॉल्व्ह झालं की हा किती झाला, 0. हा किती होणार आहे, 0.2 मोल्स मॉलिक्युल्स होते. सो विल गेट 0.2 मोल्स ऑफ Ba अँड 0.2 इंटू 0.2 मोल्स ऑफ NO3. बरोबर ना, आपण इक्विलिब्रियमला असं सॉल्व्ह केलंय. ओके, नाउ इन दिस टोटल सोल्युशन व्हॉट इज टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ba2 प्लस. आधी आपल्याकडे काय होतं, एवढा S एवढे Ba होते, बरोबर. आणि आता S प्लस 0.2 किती होणार आहेत आपल्याकडे, S कुठून आलं, BaSO4 चे प्लस 0.2 कुठून आलं, BaNO3 ट्वाइस चे. एवढे सगळे लिक्विड मध्ये कोण आहे, Ba2 प्लस आयन्स. ओके, आणि आता सोल्युबिलिटी किती आहे बघा, व्हेरी लेस, 10 raised to minus 2, 0.001. सो 0.2 प्लस 0.001, इट इज 0.201, ऑलमोस्ट इक्वल टू 0.2. सो इट इज नियरली इक्वल टू 0.2. ओके, रिझन काय, सिन्स S इज व्हेरी स्मॉल. कळालं, S कमी आहे, पॉइंट कळाला. चलो नेक्स्ट वन, KSP is equal to concentration of Ba2 plus into concentration of SO4 minus minus. ओके, आपल्याला काय काढायचंय, सोल्युबिलिटी म्हणजे S काढायचा. KSP आपल्याकडे ऑलरेडी आहे, तो किती आहे, 10 raised to minus 4 इज इक्वल टू. आता Ba2 प्लस चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 0.2. आणि जेव्हा हा 0.2 आहे, इकडे S आहे ना, जेव्हा हा इथं आपण 0.2 लिहिते तेव्हा इथं काय लिहिणार आहे आपण, S. SO4 किती राहतोय, Sच. कळालं. Therefore, what is formula for S? S will be 10 raised to minus 4 upon 0.2. बरोबर. So it is nothing but, कसे लिहिणारे आन्सर सांगा, आन्सर काय येणार, .2 म्हणजे काय येणार आहे आन्सर, 5. बरोबर. So S will be equal to 5 into 10 raised to minus 4. कळालं. So solubility in presence of BaNO3 twice will be 5 into 10 raised to minus 4. ओके, आणि जरा दोन्ही कंपेअर करा आता. सो इन वॉटर म्हणजे जेव्हा कॉमन आयन इफेक्ट नव्हता त्या सोल्युबिलिटी वरती 10 raised to minus 2 आणि इथं झाली 10 raised to minus 4. 100 टाइम्स सोल्युबिलिटी कमी झाली. सो कॉमन आयन इफेक्ट मुळे काय झालं, सोल्युबिलिटी डिक्रीजेस. केवढी कमी झाली, लक्षात आलं. ओके, जस्ट यू हॅव टू बी केअरफुल इन एक्झाम. एक्झाम मध्ये न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना की तुम्हाला सोल्युबिलिटी काय विचारलं, कॉमन नुसतं विचारलं व्हॉट इज सोल्युबिलिटी ऑफ BaSO4 तर हे वाला वापरायचं. आणि जेव्हा सोल्युबिलिटी इन प्रेझेन्स ऑफ सम अनदर सॉल्ट तेव्हा कॉमन आयन इफेक्ट. कळालं. आणि ट्रिक काय, कॉमन आयन इफेक्ट आला तर हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्या कॉमन आयनच्या खाली लिहून टाकायचं, इथं एस लिहायचं आन्सर काढायचं. एवढं पुढचं करायची गरज नाही. ओके, चलो. सो व्हॉट वी हॅव सीन टिल नाउ, पहिल्यांदा आपण काय बघितलं, स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट काय असतं, व स्पेरिंगली सोल्युबल सॉल्टचा सोल्युबिलिटी प्रॉडक्ट कसा काढायचा, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आणि सोल्युबिलिटीचं रिलेशनशिप, त्यानंतर IP आणि KSPचं रिलेशनशिप, आणि लास्ट पॉईंट काय बघितलं आपण, सोल्युबिलिटी आणि कॉमन आयन इफेक्ट त्यांचं काय रिलेशन. ठीक आहे, आणि मध्ये मध्ये एक्झाम्पल पण सॉल्व्ह केले.
सो प्रत्येक एक्झाम्पल नीट कॉपी डाऊन करा, नीट लिहून काढा. जरी तुम्ही स्क्रीनशॉट करत असाल तरी तुम्ही तुमच्या नोट्स बनवा, तर तुम्हाला हा टॉपिक हेल्प करणार आहे. ठीक आहे, चलो. सो विल स्टॉप हियर. दिस इज अवर लास्ट लेक्चर फॉर आयनिक इक्विलिब्रियम. नेक्स्ट टॉपिक आपण स्टार्ट करूयात, केमिकल कायनेटिक्स. सो अप टिल नाऊ काय काय टॉपिक्स तुम्हाला या चॅनलवरती मिळतील, तर पहिल्यांदा आपण बघितला होता केमिकल बॉन्डिंग, त्याच्यानंतर आयोनिक इक्विलिब्रियम एक आहे, ॲटॉमिक स्ट्रक्चर एक आहे, पिरियॉडिक टेबलचा टॉपिक आहे, नंतर स्टॉइशोमेट्री मधला मोल कन्सेप्ट, तर पण ती व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. नेक्स्ट लॉग अँटीलॉग कसा काढायचा, लॉग टेबल यूज करून आणि शॉर्टकट यूज करून, असं दोन्ही तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ आहे. तर हे सगळे व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती मिळतील. बट येस, चॅनलला तुम्ही सगळीकडे सगळ्यांना पाठवा आणि तुम्ही सुद्धा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे, गुड बाय.